पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर आरोप केल्यानंतर शिवेंद्रराजेंनी हे आरोप फेटाळून लावलेत। त्यांच्या पक्षातील सदस्यांना विश्वासात घेण्यात ते अपयशी ठरले असा दावा त्यांनी केलाय। उलट आमच्या पक्षाकडे आवश्यक संख्याबळ होतं आणि आमच्या सदस्यांनी आम्हाला साथ दिल्यामुळे आमचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली। दरम्यान मंत्री जयकुमार गोरे यांनी शंभूराज देसाई हे मोठे नेते असल्यामुळे त्यांच्यावर बोलणं योग्य होणार नाही असं सांगितलंय। मात्र त्यांच्या अहमन्यतेमुळे ही वेळ आली आहे असा टोला त्यांनी लगावलाय। निवडणूक प्रक्रिया सुरू असताना पालकमंत्र्यांकडून अधिकारी आणि पोलिसांना शिवीगाळ करण्यात आले, हे कोणत्या प्रक्रियेत बसतं असा सवालही जयकुमार गोरे यांनी उपस्थित केलाय। विजय झालाय। झेडपीचा दोन्ही अध्यक्ष असतील उपाध्यक्ष तुमचे निवडून आलेले आहेत। मात्र शंभूराज देसाईंनी असा आरोप केला की लोकशाहीचा गळा घोटून हे सगळं तुम्ही भाजपने सत्ता मिळवली। सगळ्यांनी आता आम्ही आमच्याबरोबर सदस्य होते आणि त्या सदस्यांनी आम्हाला साथ दिली, त्याच्यातनं शेवटी मतदान होऊन झाले। याच्यात काही कुठं काही वेगळं झालं नाही आणि सदस्यांनी साथ दिली म्हणून आमच्या भारतीय जनता पार्टीचं अध्यक्ष उपाध्यक्ष झाले। पण पोलीस यंत्रणेला असेल प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून हे सगळं तुम्ही केलंय अशा पद्धतीचा आरोप केला। शेवटी पोलिसांचं जे काही काम असेल पोलिसांनी करावं, त्यांनी केलं। त्यांच्याकडे जे काही समजा काही तक्रारी वगैरे असतील त्या पोलिसांचा विषय। आता पोलिसांच्या ह्याच्यात आम्ही काय पोलिसांना आदेश देत नाही किंवा आम्ही काय पोलिसांनी करत नाही। आता त्यांच्याकडे जे काही कंप्लेंट दाखल झाल्या असतील किंवा काय जे काही त्यांनी कार्यवाही केली असेल पोलिसांनी केली, तर आमचं काय ते जखमी झाले, हाताला लागलं, त्यांच्या रक्त पण आलं तिथं। आता वर काय झालं म्हणजे त्यांचं जे काही आम्ही काही तिथं वरच्या ह्याच्यामध्ये नव्हतो आणि आता नेमकं कसं कुणाला लागलं हे काय वर तरी काय आम्हाला काय तिथं दिसलं नाही, कारण आम्ही फार लांब होतो। तुमच्याकडनं कामेश कांबळेला धक्काबुक्की केली आहे, त्याला धक्काबुक्की झाली आणि त्यामुळंच कामेश कांबळेनं जबरदस्ती करून कामेश कांबळेला मत द्यायला लावलं भाजपनं, असा आरोप पालकमंत्र्यांनी केला। जबरदस्ती कसं आज म्हणजे मतदानाच्या ठिकाणी तर हे सगळे सदस्यच गेले होते ना, मी तर कुठं नव्हतो तिथं। आम्ही काय मतदानाच्या इथे गेलो नव्हतो, त्यामुळे जबरदस्तीचा विषय तो होता। तिथं त्याच्यात त्यानं विचार करून मतदान केलं। चांगल्या पक्षाला चांगल्या याच्याबरोबर राहण्याची त्याची भूमिका आहे, अशा यानं त्यानं मतदान केलं। पोलिसांनी भाजपचं घरगडी म्हणून काम केलंय आताच्या निवडणुकीत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षाच्या, असा त्यांचा आरोप आहे पालकमंत्र्यांचा। म्हणजे आता मग आम्ही असं म्हणायचं की ही यंत्रणा जर उलट काय तर झालं असतं तर मग हे पोलीस त्यांचे घरगडी होते। आता मी पोलिसांकडं जे काही तक्रारी वगैरे आल्या त्याच्यावर पोलिसांनी जी कार्यवाही केली तो त्यांचा विषय आहे। आम्ही त्याच्यामध्ये कुठं सहभागी आहे किंवा आम्ही पोलीस काय गाडीतनं आमच्या घेऊन आलो आणि त्यांना आणि 33 आमचा आकडा झालाच होता। ते संख्याबळ बघता त्यांच्याकडे संख्याबळ जास्त होतं, बीजेपीकडे नाही होतं। त्यांना सांभाळता आलं किंवा त्यांना विश्वास देता आला नाही त्यांच्या लोकांना, असं म्हणावं लागेल। पण थोडं त्याला एक वेगळी किनार लागलेली आहे, म्हणजे शिवसेना दुखवली गेलेली आहे, राष्ट्रवादी दुखवली गेलेली आहे। महायुतीचं तुम्ही एकत्र आहात राज्यात, पण असं असताना सुद्धा झेडपीला इथला सातारा जिल्हा परिषदेवरून जो वाद झाला किंवा नाट्यमय ज्या घटना झाल्या त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, मुळातच आपण पाहिलं की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष वेगळा, शिवसेना वेगळी लढली, राष्ट्रवादीची वेगळी लढली, काय म्हणतात त्यांची युती होती मला माहिती नाही। परंतु भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या ताकदीवर 27 जागा मिळवलेल्या होत्या। एक आमचा सहयोगी सदस्य आमच्या विचारात असेल, 28 जागा आमच्या भारतीय जनता पक्षाच्या होत्या। तेव्हा भारतीय जनता पक्ष हा जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पक्ष, राज्यात आहे, देशात आहे, जिल्ह्यातला जिल्हा परिषदेचा सगळ्यात मोठा पक्ष होता। पहिल्या दिवसापासून आमची भूमिका हीच होती की भारतीय जनता पक्षाचा अधिकार आहे जिल्हा परिषद अध्यक्ष होणं। तेव्हा महायुती म्हणून हे सगळे एकत्र यावे अशी आमची भावना होती। परंतु निकाल लागल्यानंतर काही लोकांना अहम होता, काही लोकांनी आमची चेष्टा करत होती, काही लोकांनी आणखी वेगवेगळ्या पद्धतीनं हसण्याचा येत होतं। मला आधीचं काही बोलायचं नाही, त्या ठिकाणी मी एवढंच सांगतो, हा जिल्हा स्तरावरचा विषय होता, राज्यामध्ये आमची माहिती आहे आम्ही सोबत। पण इथं पोलीस यंत्रणेचा असेल किंवा प्रशासनाचा वापर करण्यात आला असा आरोप शंभूराज देसाईंनी केलाय, मकरंद पाटलांनी केलाय। याच्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा ते बोलणार आपण जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक असताना चालू असताना ज्या पद्धतीनं मंत्र्यांची शिबिराळ चालू होती, ज्या पद्धतीनं पोलिसांना शिबिराळ केली गेली,
ज्या पद्धतीनं लोकांच्यावर अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने शिवीगाळ केली ते कुठल्या न्याय व्यवस्थेत बसतं. त्यामुळं या सगळ्या व्यवस्थेला वेटीला धरण्याचं काम कोण करतं हे बोलण्याची वेळ येऊ नये अशी माझी इच्छा आहे. इथं काय परिस्थिती आहे, लहान लहान मुलांना माहिती आहे कोण कोणाला वेटीला धरतं, त्याच्यावर मी बोलणार नाही. वेळ आल्यावर ते गोष्टी होते. पण माझं म्हणणं आहे की प्रशासनानं प्रशासनाचं काम केलं आहे, पोलिसांनी पोलिसांचं काम केलं. तेव्हा काय झालं, आता तुम्ही कंप्लेंटचा विषय सांगा. सदस्य राष्ट्रवादीचा, मुलगा राष्ट्रवादीचा, कंप्लेंट कोणी केली, आमचा काय संबंध. तेव्हा विषय त्यांच्या अंतर्गत विषय आहे आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांच्यामध्ये झालेला तो विषय आहे. आमचा त्या व्यवस्थेशी काही संबंध नाही. आता सुरुवात ही भाजपनं केली आहे, त्यामुळे आता शेवट हा राष्ट्रवादी आणि शिवसेना करेल असं पालकमंत्र्यांनी एक इशारा दिला आहे. आता ती खूप मोठी माणसं आहेत, त्यांच्यावर बोलण्यात माझी उंची नाही आहे. मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. त्यांना अधिकार आहे आमच्यासारख्या लोकांचं बोलणं, आम्हाला घोषणा देणं, आमचा वाचणं अधिकार आहे. अधिकचं बोलणं उचित नाही त्यांच्यावर. शिवेंद्रराजेंकडनं कामेश कांबळे म्हणून एक जो सदस्य आहे त्याला धक्काबुक्की झाल्याचा पण आरोप केला आहे आता. मला एक समजत नाही आहे की सुरेंद्र महाराजांनी मला धक्का मग कामेश कांबळे असतील किंवा अन्य काही सदस्य असतील यांनी स्वतःहून मतदान केलं. जर आता एवढं सगळं असतं, गुन्हा दाखल झाल्यानंतर बापू शिंदेनी मतदान कोणाला केलं, त्यामुळे ज्याचा त्याचा अधिकार आहे. आज जेव्हा अगदी बाहेर काय नंतर जेव्हा आज हाऊसमध्ये गेले, सभागृहात गेले, तेव्हा कुणाचा दबाव होता, कुणाचा विषय होता, काय विषय होता. तेव्हा उगाच आपलं अपयश झाकण्यासाठी कुणावर तरी काहीतरी बोलायचं, अशा पद्धतीची भूमिका घ्यायची. कामे तर कायम सातत्याने आदरणीय सुरेंद्र बाबांचा कार्यकर्ता आहे. त्याला ओढायचं नाही, तिला दम देणं कारण काय, तो हृदयापासूनच त्यांच्यासोबत आहे. त्याच्यामध्ये काही शंका वाटते का? ऑपरेशन लोटस म्हणजेच भाजपची राजकीय जादू आहे. जिल्हा परिषदेची सत्ता भाजपकडे यावी ही इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होती आणि आम्ही ती पूर्ण करून दाखवली असा दावा शिवेंद्रराजे भोसले यांनी केलाय. फक्त 27 सदस्य असूनही आम्ही सत्ता काबीज केली. ही भाजपची रणनीती आणि सर्व सदस्यांचा एकजुटीपणाचा परिणाम आहे असं त्यांनी नमूद केलंय. आगामी काळात सातारा जिल्ह्याचा विकास आणि कायापालट करण्यासाठी भाजप कटिबद्ध राहील असंही त्यांनी सांगितलंय. दरम्यान जयकुमार गोरे यांनीही ऑपरेशन लोटसवर प्रतिक्रिया देताना सांगितले की जिल्हा परिषदेवर भाजपच्या 27 जागा आल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच आम्ही स्पष्ट केलं होतं की अध्यक्ष आणि उपाध्यक्ष भाजपचाच होणार. आम्ही त्या भूमिकेवर ठाम होतो आणि अखेर ते करून दाखवले असं ते म्हणालेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी गावात अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अंकुश सिरसाट यांच्या 3.5 एकर द्राक्ष बागेचं पूर्णपणे नुकसान झालंय. सुमारे 50 लाखांचा त्यांना फटका बसलाय. आधीच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अडचणींमुळे त्रस्त असलेल्या या शेतकऱ्यासमोर या नुकसानीमुळे मोठं आर्थिक संकट उभं राहिलंय. आता लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळण्याची त्यांना प्रतीक्षा आहे. काल संध्याकाळी 11:20 माझ्या शेतामध्ये जोराचा वारा आणि भरपूर मोठ्या गारासारखा पाऊस या ठिकाणी झाला आणि त्यामुळं माझ्या शेतीचं द्राक्ष बागेचं 3.5 एकराचं अतोनात नुकसान झालं. त्या नुकसानीची भरपाई मला शासनाने मिळावी अशी शासनाला माझी विनंती आहे. किती नुकसान झालंय? 3.5 एकरचं नुकसान झालंय सर. आणि सगळी पूर्ण झाडं जमीनदोस्त भुईसपाट झालेली या ठिकाणी दिसून येतात. तरी शासनानं ही पुनर्उभारणीसाठी सुद्धा माझा भयानक खर्च येणार आहे आणि त्यासाठी शासनानं मला मदत करावी असं मला शासनाला सांगावं वाटतं. या अचानक झालेल्या पावसामुळं माझं जवळजवळ 50 ते 60 लाखाचं नुकसान त्या द्राक्ष भुईसपाट झाल्यामुळे झालेलं आहे. तरी ते मला नुकसान मिळावं अशी माझी शासनाला नम्र विनंती आहे. या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.